सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ। कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। नवरात्रोत्सव जसं सुरू झालेला आहे तसं आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज हे पाहतच आहोत, ज्यामध्ये आपण श्री दुर्गा सप्तशती पाठाचं पठण कसं करायचं। नुकताच मी एक व्हिडिओ अपलोड केला की आपण अष्टमीला आणि महानवमीला हवन जो करणार आहे तो कशा पद्धतीने करायचा किंवा त्यासाठी काय साहित्य लागणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओजमध्ये घेतलेली आहे। यासोबतच आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे स्तोत्र आहेत त्यांची देखील माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलीच आहे। आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण अष्टमीला आणि महानवमीला आपण देवी आईची किंवा कुलदेवीची तुम्ही जे ओटी भरणार आहात ते ओटी भरण कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आता आपण माहिती घ्यायला सुरुवात करण्याअगोदरच आपण ओटी भरण किंवा आपण जी ओटी भरतो ते ओटी हा शब्द काय आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या की सगळ्यात अगोदर ओटी भरण हा शब्द कशावरून आला तर स्त्रियांना मिळालेला सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे त्यांचं मातृत्व। हे मातृत्व प्रत्येक स्त्रीकडे असतं आणि आपण जी दुर्गा माता म्हणतो किंवा आपण जे कुलदेवीचं जे नाव घेतो त्या प्रत्येक नावाच्या पुढे आपण माता असंच नाव लावत असतो। आपल्या पोटाच्या नाभीच्या तिथं आपल्याला जे ओटी पोट असतं त्या ठिकाणी आपण ही ओटी भरत असतो। ह्यालाच आपण ओटी भरण असं म्हणत असतो। ह्या गोष्टीमागं आपलं आईचं मातृत्व दडलेलं असतं आणि त्यावरूनच हा ओटी भरण हा शब्द निघाला। आता हे ओटी भरण जे आपण करणार आहोत त्यासाठी आपण देवी आईची किंवा कुलदेवीची ओटी भरत असताना त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ह्याची माहिती घेणार आहोत। यासोबतच ह्या साहित्यासोबत तुम्हाला काय काय ठेवायचं आहे आणि कशा पद्धतीने हे ओटी भरण करायचं आहे किंवा ओटी भरायची आहे हे सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेऊया। सगळ्यात अगोदर नवरात्रोत्सव चालू आहे ज्यामध्ये आपण अष्टमीला किंवा नवमीला ही ओटी भरण करणार आहोत किंवा देवी आईची ओटी भरणार आहोत। ह्या ओटी भरण्यासाठी तुम्हाला 30 सप्टेंबरला अष्टमी असणार आहे आणि 1 ऑक्टोबरला असणार आहे ती म्हणजे महानवमी। ह्या महानवमी ह्या दोन्ही दिवशी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हे ओटी किंवा कुलदेवीची ओटी ही भरू शकता। आता लक्षात घ्या की हा नवरात्रोत्सवामध्ये तुम्ही ही जी ओटी भरणार आहात त्यासाठी तुम्हाला 6 वारी नाही तर तुम्हाला 9 वारी साडी घ्यायची आहे, कारण की नवरात्र हा 9 दिवसांचा असतो। तशीच ही 9 वारी साडी म्हणजे ह्या 9 देवींना प्रकटित करत असते किंवा त्यांना दर्शवित असते। म्हणून तुम्हाला बाकीच्या वेळी तुम्ही ओटी भरत असताना किंवा तुम्ही 6 वारी कदाचित वापरत देखील असाल, पण आवर्जून नवरात्रीमध्ये तुम्हाला 9 वारी साडीच घ्यायची आहे। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जो चोळीचा खण वापरणार आहात त्याला देखील तितकंच महत्त्व आहे। हा चोळीचा खण जो तुम्ही वापरणार आहात तो त्रिकोणी आकारामध्ये तुम्हाला करायचा आहे। जर जुन्या काळामध्ये तुमच्या आजी वगैरे वापरत होत्या तशा पद्धतीचा जर तुम्हाला चोळीचा खण मिळाला तर उत्तमच, पण तुम्ही आजकालचे जे ब्लाऊज पीस आहेत त्याला देखील त्रिकोणी आकारामध्ये घडी घालून तुम्ही त्याचे 3 कोनामध्ये त्याला खणामध्ये त्याचं रूपांतर करू शकता। हे कशासाठी तर हे त्रिकोण म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचं रूप आहेत। म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये जी 9 वारी साडी आहे त्यावेळेस प्रत्येक 9 दुर्गा मातांचे जे 9 अवतार आहेत त्यांचं आशीर्वाद आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे। आणि यासोबतच तुम्ही जो खण वापरणार आहात त्यासाठी जे 3 त्रिदेव आहेत त्या त्रिदेवांचा आशीर्वाद आपल्याला त्यासोबत मिळणार आहे। हे लक्षात ठेवून आपल्याला 9 वारी साडी आणि त्रिकोणी खण हे वापरायचंच आहे। यासोबतच जेव्हा आपण जी सवाष्ण स्त्रियांना ही ओटी भरण्याचा मान असतो त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी जर आजकाल नवरात्रीमध्ये दुपारून कुलदेवीच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या शेजारी जे काही देवींची मंदिरं आहेत तिथे खूप गर्दी असते, त्यामुळं पहाटे जाऊन तुम्ही ही ओटी भरण जर केलं तर तुम्हाला कमी वेळामध्ये सर्व गोष्टी करता येतात। यासोबतच तुम्हाला आणखीन काय साहित्य गरजेचं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आता साडी झाली, खण झाली, त्यानंतर सवाष्ण स्त्रियांना आपण 16 शृंगार करताना बऱ्याच वेळा बघतो। ह्या 16 शृंगारामधील तुम्हाला जे काही साहित्य शक्य आहे ते तुम्हाला ह्या कुलदेवीच्या ओटी भरताना वापरायचं आहे।
त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असणार आहेत की ह्या नऊवारी साडी आणि खणासोबतच हिरव्या बांगड्या ज्या तुम्ही कुलदेवीसाठी वापरणार आहात त्यामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्यांचाच वापर करायचा आहे। यासोबतच मग तुम्ही टिकली, नथ, गंध असेल किंवा कुंकू असेल, हळदी कुंकू हे तर तुम्हाला आवर्जून घ्यायचंच आहे। ते तर म्हणजे तुम्हाला कंपल्सरी वापरायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला बाकी ज्या गोष्टी आहेत 16 शृंगाराच्या त्यामध्ये मग तुम्ही मंगळसूत्राचा देखील तुम्ही तुमच्याकडे जर शक्य असेल तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र आपल्याला उपलब्ध होत असतात, त्याचा देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये वापर करायचा आहे। बाकी 16 शृंगारामध्ये तुम्ही जे कमरपट्टा असतो, बाजूबंद असतो, अशा वेगवेगळ्या साहित्य जितकं शक्य होईल तितक्या सर्व साहित्यांचा वापर तुम्हाला ही कुलदेवीची ओटी भरत असताना त्यामध्ये वापर करायचा आहे। आता तुम्हाला हे सर्व साहित्य एका ताटामध्ये घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही तिथे जाल त्यावेळेस किंवा देवीच्या मंदिरात जाणार आहात तिथं, आणि ते ताटामध्ये साहित्य ठेवल्यानंतर त्यावरती ती नऊवारी साडी उघडून त्याच्यावरती तुम्हाला तुमचा खण ठेवायचा आहे। आणि त्यासोबतच तुम्हाला हे 16 शृंगाराचं जे काही साहित्य तुमच्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही त्यावरती ठेवायचं आहे। आणि यासोबतच तुम्हाला आपण ओटी घरी आलेल्या शवासनं स्त्रीची ओटी कशा पद्धतीने भरतो त्याप्रमाणेच आपण तांदूळ घेऊन त्या तांदळावरती आपण खारीक, खोबरं, हळकुंड आणि बदाम हे जे गोष्टी ठेवतो तशाच गोष्टी ठेवून तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे। आता तुमच्या इथं कितपत गर्दी आहे किंवा ह्याच्यावरती तिथं ही सर्व गोष्ट घडते, पण लक्षात घ्या की तुम्ही ही ओटी भरून तुमच्या मनोभावे करत आहात, त्यामुळे तुमच्याकडून कोणतीही कसर कमी पडून देऊ नका। देवीच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही ही ओटी भरायला जाईल तेव्हा तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राचा जप करत करत तुम्ही ही ओटी देवी आईच्या पायाशी किंवा चरणांशी अर्पण करायची आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हाला देवी आईची ओटी भरताना या सर्व साहित्यांची गरज आहे, जे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं तुम्ही देवी आईची ओटी भरू शकता आणि त्यासाठी जे दिलेलं साहित्य आहे त्यांचा आवर्जून वापर करा। आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे जी म्हणजे तुम्हाला ह्या ओटीवरती असणं गरजेचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जो त्या ओटीसोबत जो एक नारळ ठेवणार आहात तो जेव्हा ही ओटी भरणार आहात त्यावेळेस त्या नारळावरती तो जो तुम्ही पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे, तो काय अगदीच रिकामा किंवा ज्यामध्ये खोबरं बनलेलं आहे असा नारळ नाही। आपण जे ओटी भरण्यासाठी जसा अख्खा नारळ घेतो तसा नारळ घेऊन पाण्याने भरलेला त्याची शेंडी आपल्याला देवीकडे करायची आहे। म्हणजे देवी आईकडे तुम्ही ओटी भरत असताना नारळाची शेंडीची दिशा ही देवीकडे असावी आणि तशा पद्धतीनं तो ठेवायचा आहे। आणि ह्यासोबतच आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे पानांचा विडा। तुम्हाला जर ही गोष्ट आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमधून समजलीच असेल की देवी आईला सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे विड्याचं पान, मग ह्या पानाचा वापर देखील तुम्हाला हा ओटी भरता आहात तुम्ही त्यावेळेस करायचा आहे। आणि हे ओटी भरल्यानंतर तुम्ही जेव्हा ते विड्याचं पान ठेवणार आहात तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला सुपारीचा वापर करायचा नाही किंवा जे आपण नॉर्मली आपण जेव्हा बाजारामधून जसं विड्याचं पान आणतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये सुपारी बऱ्याच वेळा असते, मग ही सुपारी त्यामध्ये असता कामा नाही, कारण की ती सुपारी त्यांनी तोडून भरलेली असते, त्याचे तुकडे तुकडे झालेले असतात। त्यामुळे विशेष करून ही गोष्ट आवर्जून सांगायची आहे की तुम्ही जेव्हा ते विड्याचं पान अर्पण करणार आहात त्यावेळेस त्याच्यामध्ये ती सुपारी असता कामा नाही। अशा पद्धतीनं देवी आईची ओटी भरण्यासाठीची संपूर्ण जो विधी आहे तो मी तुम्हाला अतिशय थोडक्यामध्ये सांगायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। हा तुम्ही अष्टमीला किंवा महानवमीला हा विधी करायचा आहे। तर मी अपेक्षा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओजमधून देवी आईची किंवा कुलदेवीची ओटी भरत असताना कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत त्याची माहिती मिळाली असेल। यासोबतच तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील नक्की विचारू शकता। व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका। नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।